मित्रमंडळी नमस्कार. समोरच्या बाजूला टिकोमाची फुलं आहेत आणि ज्या मोठ्या मधमाशा आहेत, तर या ठिकाणी या फुलावरती आपल्याला फिरताना दिसतील आणि याचबरोबर फुलांच्या आतमध्ये जाऊन मध गोळा करायचं काम त्यांचं चालू आहे. तर हे इथं मोठ्या प्रमाणात मधमाशी आहेत. इथं आपण बघूया की ही मधमाशी फुलांच्या आत जाऊन कसा मध गोळा करते. तर ही मधमाशी आत गेलेली आहे आणि यातून बाहेर येईल. तर हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. तर निसर्गात ही अशी जी व्यवस्था केलेली आहे अन्न साखळीची, ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते किंवा अनुभवायला मिळते. तर या ठिकाणी बऱ्याचशा मधमाशा आहेत की ज्या या फुलांचा मकरंद किंवा मध गोळा करायचा प्रयत्न करत आहेत आणि या ठिकाणी आत जात आहेत. या फुलावरून बाहेर यायचं, दुसऱ्या फुलाच्या आत जायचं, मध घ्यायचा आणि हे सकाळच्या वेळेस यांचं काम चालू आहे. आणि मी या ठिकाणी सॅप सेमी इंडस्ट्रीज कागस्ट या ठिकाणी जे मेंटेनन्सचं काम आहे माझं गार्डनचं ते करतो आहे. आणि हा एक वेगळा अनुभव या ठिकाणी निसर्गातला बघायला मिळाला. याचबरोबर या ठिकाणी एक भुंगा आहे आणि भुंग्याचंसुद्धा तेच काम चालू आहे. भुंगा उडून गेलेला आहे, परत आलेला आहे. पण मधमाशा इथं भरपूर आहेत, मोठ्या प्रमाणात आहेत आणि हे जे त्यांचं काम आहे ते करतायत. तर मधमाशी फुलाच्या आत गेलेली आहे आणि बाहेर आलेली आहे. तर असं हा प्रकार आपल्याला या ठिकाणी सर्रास बघायला मिळतो आहे. आणि निसर्गातला वेगळा चमत्कार म्हणू, अनुभव म्हणू किंवा निसर्गातलं हे जे आहे या परिस्थितीची मिळतं जुळतं घेऊन ॲडजस्टमेंट करून राहणं, तर हा प्रकार आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतो आहे. आणि माझ्यासाठी हा एक वेगळा अनुभव आहे आणि कदाचित तुमच्यासाठी सुद्धा हा वेगळाच असेल. तर निसर्गात किती एकाच वेळी हजारो किंवा लाखो अशा चमत्कारिक नैसर्गिक गोष्टी घडत असतात. तर त्याचा हा वेगळा अनुभव मला या ठिकाणी अनुभवायला मिळाला, बघायला मिळाला. अगदी छोट्या मोठ्या माशासुद्धा आहेत, म्हणजे फ्लाईंग इन्सेक्ट्स आहेत, छोट्या मोहळाच्या मधमाशा आहेत आणि त्याचबरोबर ज्याला मोठं आग्या मोहोळ म्हणतो, तर त्याच्याही मधमाशा या ठिकाणी मला बघायला मिळाल्या. तर या ठिकाणी ह्या आग्या मोहळाच्या मोठ्या मधमाशा आहेत, त्या आत जात आहेत, फुलात जात आहेत. हे समोरच्या बाजूला आत जातानाचं दृश्य, ही फुलात आत गेलेली माशी आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळत असेल आणि ती आता परत मध घेऊन किंवा मध गोळा करून बाहेर येतानाही दिसेल. तर या ठिकाणी थोडीशी रिस्क पण आहे, तरी परंतु त्यांचं काम चाललं आहे आणि मीही त्यांना न त्रास देता किंवा न डिस्टर्ब करता माझं काम करतो आहे. तर या ठिकाणी आपल्याला अशा असंख्य मधमाशा या ठिकाणी बघायला मिळतील. या ठिकाणी एक फुलामध्ये मधमाशी गेलेली आहे आणि ती मध गोळा करून बाहेर आलेली आहे. आता ती दुसऱ्या फुलामध्ये जाणार आहे. तर या ठिकाणी एक कीटक आहे, छोटासा कीटक की जो फुलामध्ये आहे आणि त्याचं मध गोळा करणं आणि त्याचबरोबर पोलन ग्रेन्स ही एक वेगळ्या प्रकारची माशीच या ठिकाणी बघायला मिळाली. बहुतेक छोट्या मोहळाची मधमाशी आहे. तर अशा ह्या मधमाशा आणि त्याचबरोबर हा भुंगाही फिरतोय. पण भुंगा आपल्याला रेकॉर्ड करता येत नाही, कारण त्याचं स्पीड जे आहे किंवा त्याचा वेग जो आहे तो जास्त आहे. तर सकाळच्या वेळेस हे त्यांचं काम, म्हणजे जसं आपण उठून आपलं काम करतो आणि नाश्ता करतो वगैरे, तशा प्रकारे यांचा नाश्ता चालू आहे म्हटलं तरी हे वावगं ठरणार नाही. या फुलामध्ये एक मोठी मधमाशी गेलेली आहे आणि ती मध गोळा करून बाहेर येईल. तर हे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. ती दुसऱ्या फुलामध्ये चाललेली आहे. तर असं हे प्रकार या ठिकाणी अनुभवायला मिळत आहेत. अनेक मधमाशा या ठिकाणी आहेत फुलांच्या, म्हणजे जो चैत्र महिन्यातले नवीन पालवी फुलं येणार आहेत, बहर आहे फुलांचा, या ठिकाणी त्या फुलांचा जो नैसर्गिक वापर कसा केला जातो आहे हा आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. आणि ही मोठ्या प्रमाणात असलेली टिकोमा वनस्पतीची जी फुलं आहेत, की जी ही टिकोमा वनस्पती आपण शोभेच्या कामासाठी किंवा शोभेचं
ज्याला आपण शोभेची झाडं किंवा झाडं म्हणण्यापेक्षा शोभेची हे फ्लावरिंग बॉर्डर आहे, तर यासाठी वापरतो आहे. आणि या ठिकाणी आपल्याला ही मधमाशी आतल्या बाजूला गेलेली बघायला मिळेल आणि त्यानंतर ती बाहेर येताना सुद्धा दिसेल. तर हा निसर्गातला एक थोडासा वेगळ्या प्रकारचा नैसर्गिक प्रकार म्हणता येईल, चमत्कार म्हणता येईल, किंवा निसर्गाचं जे सतत चालू असणारं अविरतपणे 24 तास चालू असलेलं त्याचं काम जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी एक फुलातून मधमाशी बाहेर येताना दिसेल. एक कोणता तरी वेगळ्या प्रकारचा कीटक आहे किंवा मधमाशीच आहे. तर असे हे त्यांचं काम जे आहे ते चालू आहे. तर हा एक वेगळा प्रकार मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. अनेक मधमाशा या ठिकाणी आहेत आणि ते त्यांचं काम या ठिकाणी चालू आहे. मित्रमंडळी, ही एक टिकुमाची वेगळी जात आहे आणि या फुलांना किंवा फुलांची जी झाडं आहेत त्यांच्या फुलांचा रंग इतका आकर्षक का असतो, तर याच्या पाठीमागचं कारण आहे की या वेगवेगळ्या परपरागीकरण करणाऱ्या कीटकांना आकर्षित करून घेणं आणि त्यांच्यासाठी निसर्गानं यात अन्नही निर्माण करून ठेवलेलं आहे. पण अन्नाबरोबरच परपरागीकरण किंवा परागीकरण करणे यासाठी या मधमाशांचा वापर होतो आणि शेतात बऱ्याच ठिकाणी या मधमाशा ज्या आहेत त्या पाळल्या जातात. त्याला आपण एपिकल्चर असं म्हणतो. तर मधमाशी किंवा मधुमक्षिका पालन संगोपन हा जो प्रकार आहे तर ते परागीकरणासाठी वापरला जातो. आणि ह्या ज्या मधमाशा आहेत ह्या दोन्ही प्रकारच्या आहेत आणि फुलांच्या या आकर्षक रंगामुळे त्या त्यांच्याकडे आकर्षित होतात आणि आकर्षित होऊन त्यांचं जे नैसर्गिक काम आहे परागीकरणाचं, त्याचबरोबर मकरंद गोळा करण्याचं, मध गोळा करण्याचं आणि मधाचा साठा करून ठेवण्याचं, तर या ऋतूमध्ये त्यांचं हे नैसर्गिक काम चालू आहे. आणि ह्या आकर्षक रंगामुळं इकडे या मधमाशा मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात. तर ही रंगांची किमया किंवा रंगांची दुनिया, एक वेगळ्या प्रकारच्या रंगांची दुनिया आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळते. तर असं हे निसर्गातलं चालू असलेलं नैसर्गिक जे काम आहे. तर ही मधमाशी आत गेलेली आहे, बाहेर येते, ही दुसऱ्या फुलामध्ये गेलेली आहे आणि आता परत एक वेगळ्या रंगाच्या फुलामध्ये गेलेली आहे. तर याचाही मी पाठलाग करतोय थोडासा. आणि फुलं भरपूर असल्यामुळं त्यांचं जे नैसर्गिक काम चालू आहे ते चालू आहे. आपण त्यांना डिस्टर्ब न करता हे काम चालू ठेवलेलं आहे. तर निसर्गातला हा अनुभव अतिशय वेगळा हा जो आहे तर तो आपल्याला या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. आणि पक्ष्यांचा चिवचिवाट किंवा किलबिलाट जो आहे तर या ठिकाणी आपण बघतोय किंवा ऐकतोय. तर असा हा मधमाशांचा व्हिडिओ आपण एक वेगळेपणा वाटला, अनुभवला, जाणवला आणि तो सगळ्यासाठीच मी पाठवतोय. यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करतोय. तर हे निसर्गाचं एक वेगळं आगळं अनुभवलेलं रूप फक्त आपल्यासाठी सगळ्यांसाठीच देत आहे किंवा पाठवत आहे, शेअर करत आहे. मित्रमंडळी, याचबरोबर समोरच्या बाजूला एक सनबर्ड आहे. तर तो फुलातील मध गोळा करताना आणि इकडून तिकडे फिरत असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. तर तो उडून जातोय, त्यामुळं थोडासा हा व्हिडिओ जो आहे तो एनलार्ज करून घेतोय मी. तर या ठिकाणी आपल्याला तो बघायला मिळेल.